आपण या आधी बघितलेलं की वैदिक काळाची काय माहिती आहे, त्यांची समाजरचना कशी आहे, त्यांचं राजकीय जे कार्यकाळ होता किंवा जे कार्यक्रम होता तो कसा चालत होता. आता आपण त्याच्याच नेक्स्ट पार्ट आहे जो उत्तर वैदिक काळ म्हणून आपण ओळखतो. ठीक आहे, उत्तर वैदिक काळ. तर उत्तर वैदिक काळ जो आहे तो 1000 इसवी सन पूर्व 1000 ते 600 इतका उत्तर वैदिक काळ आहे. आता जर आपण वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ ह्याचा अभ्यास ना आता आपण थोडंसं कंपॅरिझनमध्ये करणार आहे की वैदिक काळात सिच्युएशन कशी होती आणि उत्तर वैदिक काळात कशी सिच्युएशन होती. तुम्हाला मेन्सला प्रश्न विचारताना पण हेच करणार आहे की त्याच्यात डिफरंट सोसायटी ज्या होत्या वैदिक काळात आणि उत्तर वैदिक काळातल्या, त्यांच्या सोसायटीज मधले जे काय म्हणतात जे डिफरन्सेस होते, बरोबर आहे, ते इलॅबोरेट करा किंवा ॲनालिसिस करा त्या दोन्ही सोसायटीजमध्ये किंवा दोन्ही पिरियडमध्ये, वैदिक काळात आणि उत्तर वैदिक काळात. बरोबर. तर वैदिक काळात तुम्ही बघितलं की इसवी सन पूर्व 1000 ते 600 हा त्याचा टाईम पिरियड होता. हा काळ मुख्यतः ऋग्वेदानंतर, जसं आपण बघितलं वैदिक काळ हा पूर्ण ऋग्वेदातला होता, बरोबर, सर्वात प्राचीन जो आहे. बरोबर. हा उत्तर वैदिक जो काळ आहे तो आता जर बघायला गेला तर बरोबर त्याच्या मुख्यतः ऋग्वेदानंतरचा काळ असणार आहे. बरोबर. संकलित झालेल्या वैदिक ग्रंथामधून समजतो. म्हणजे उत्तर वैदिक काळ जो आहे तो आपल्याला ऋग्वेदानंतर जे ग्रंथ झालेले आहेत किंवा तयार झालेले आहेत त्या ग्रंथांमधून आपल्याला उत्तर वैदिक काळ समजत आहे. बरोबर. ह्या काळात समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि धार्मिक बाजूंमध्ये महत्त्वाचे बदल घडलेले आहेत. बरं, आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण थोडंसं कंपॅरिझनमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. तर तिथे जसं आपली सामाजिक रचना वैदिक काळात जी होती, राजकीय रचना जी होती, कुटुंबाची जी रचना होती, बरोबर, तर तिथं म्हणजे त्याच्यात त्या वैदिक काळामधल्या ज्या रचना होत्या त्याच्यात आणि उत्तर वैदिक काळामध्ये बरेच काही बदल झालेले आहेत. बरोबर. तर त्याचाच आपण इथे अभ्यास करणार आहोत. उत्तर वैदिक संस्कृतीला पेंटेड ग्रेवेअर, बरोबर, पेंटेड ग्रेवेअर असंही म्हणतात, कारण ह्या काळात ना बऱ्याच ठिकाणी ज्या पोट्रीज आहेत, बरोबर, त्या ग्रे कलरनी पेंटेड आहेत किंवा बरेच असे अवशेष सापडले आहेत जे ग्रे कलरमध्ये आहेत. बरोबर. त्याच्यामुळे त्या संस्कृतीला थोडंसं पेंटेड ग्रेवेअर असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या काळात जसं आपण मागे बघितलं की कुरु, पांचाळ, बरोबर, पुरु ह्या जमाती होत्या, तसंच इथे सुद्धा कुरु आहे, पांचाळ आहे, वश आहे आणि उशिनर असं एक हे आहे. बरोबर. आता ह्याच्यात तुम्हाला फक्त काय हे करायचंय की बाबा ऋग्वेदानंतरचा हा काळ आहे. बरोबर. बदल कशात घडून आलेले आहेत की सामाजिक रचना आहे, त्यानंतर धार्मिक बाजू आहेत, राजकीय बाजू आहेत, त्याच्यात बदल घडलेले आहेत. दुसरं त्याला पेंटेड ग्रेवेअर असं म्हणत आहेत, त्यातल्या जमाती कुठल्या आहेत. बरोबर. आता भौगोलिक विस्ताराकडे जर बघितलं तर जसं आपण तिथे पण बघितलेलं की आर्य लोकांचा जास्त वर्चस्व होतं. बरोबर. ह्या टप्प्यात पण तसंच आहे. आर्य लोक पूर्वेकडून बंगालपर्यंत, बरोबर, म्हणजे इकडच्या साईडनी इकडे हे पूर्वेकडून बंगालपर्यंत, ठीक आहे, स्थलांतरित झालेले होते. म्हणजे इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे ना, इथून म्हणजे ह्या एरियात ते राहत होते, तर इथून त्यांचा एक्सटेंड झालेला आहे इथपर्यंत. बरोबर. समजतंय. ओके. त्यांनी स्थलांतरित झाले. त्यांची मुख्य वसाहत कुरु पांचाळ प्रदेश, बरोबर, म्हणजे सिंधू गंगा विभाग आणि गंगा खोऱ्यातला वरचा विभाग. जसं आता इथं जर तुम्ही बघाल, बरोबर, तर कुरु पांचाळ, सिंधू गंगा, बरोबर, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं की सिंधू नदी इथून हे करत आहे, तर हा सिंधू नदीचा आणि गंगा ही इकडे, बरोबर, गंगा नदीचा जो भाग आहे किंवा गंगा नदीच्या खोऱ्याचा म्हणजे आत्ताचा नॉर्थ तुम्ही समजून चला. आत्ताचा जो नॉर्थ आहे आपला, जसं की हरियाणा आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, बरोबर, दिल्लीवाला जो एरिया आहे त्या भागात समजून चला थोडंसं. गंगा खोऱ्यात त्यांचं जे त्यांनी म्हणजे वसाहती तिथं स्थापन केल्या त्या ह्याच्यात होत्या. कुरु पांचाळ हे प्रमुख जमाती बनलेले. आता हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे, फॅक्ट्स आहे. कुरु पांचाळ ज्या जमाती होत्या त्या तिथल्या प्रमुख जमाती बनलेल्या आणि हस्तिनापूर इथे त्यांची राजधानी झालेली. हस्तिनापूर हे नाव तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्या जे काय म्हणतात त्याला महाभारताच्या ह्याच्यात बऱ्याच वेळा हे नाव ऐकलं असणार आहे तुम्ही. बरोबर. पूर्वेकडील महत्त्वाच्या राज्यांमध्ये मगध, अंग आणि वंग यांचा समावेश होतो. पूर्वेकडील म्हणजे ह्या साईडला मगध,
बरोबर. मगध राजा हे तुम्ही बऱ्याच वेळा नाव ऐकलेलं असणार आहे. थोडंसं जसं मी म्हणते ना की लिंक लावत चला कुठेतरी, बरोबर. तर तिथे त्यावेळेस तुम्हाला थोडं पिक्चर क्लिअर होत जाणार आहेत. नंतर कुरु लोक हे भारत आणि पुरू यांच्यापासून बनलेले आहेत. समजते का? कुरु जसं वैदिक काळात आपण बघितलेलं भरत आणि पुरू लोकांनी एकत्र येऊन 10 लोकांच्या जे राजाचा जो संघ होता त्याच्यावर आक्रमण केलेलं, बरोबर. तर कुरु लोक हे भारत आणि पुरू यांच्यापासून बनलेले आहेत. सरस्वती आणि दृशद्वंती या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ते राहत होते आणि नंतर त्यांनी वरचा भागावर वर्चस्व मिळालेलं, बरोबर. म्हणजे ह्या ज्या 2 नद्या आहेत त्यांचा जो दोआब होता तिथे त्यांनी वर्चस्व मिळालेलं, बरोबर. उत्तर वैदिक ग्रंथामध्ये भारताच्या 3 विभागांचा उल्लेख आहे. आता हे आपल्याला हे जे आपण उल्लेख वगैरे बघत आहोत ते एक म्हणजे ग्रंथात लिहिलेले आहेत, पुराणामध्ये लिहिलेले आहेत आणि ते उल्लेख तिथे आपल्याला सापडले. त्याच्यामुळे आपल्याला समजतंय की त्या काळात जसं उत्तर आर्यवर्तला उत्तर भारत म्हणत होते, मध्य देश म्हणजे मध्य भारत होता, दक्षिण पथ म्हणजे दक्षिण भारत होता आणि पश्चिम गंगा खोऱ्याला आर्यवर्त असे म्हणत होते, बरोबर. पश्चिम म्हणजे आता ही गंगा नदी आहे, ठीक आहे, इकडे झालेले. तर हा पश्चिम जो हे आहे इकडचा पूर्वेचा भाग आहे, पश्चिम गंगा खोऱ्याला आर्यवर्त असे म्हणत होते. हे थोडंसं लक्षात ठेवा. काय हे थोडं म्हणजे कुठेतरी तुम्हाला बुलेट पॉईंट्स म्हणून यूज करता येईल किंवा जोडलावामध्ये यूज करता येईल. हे आहेत आर्यवर्त, मध्य देश, दक्षिण पथ वगैरे. आता जसं वैदिक काळात राजकीय रचना होती तशीच इथे सुद्धा राजकीय रचना आहे. बघा आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे वैदिक काळातील जमातींच्या सभांचे महत्त्व कमी झाले, बरोबर. आपण तिथं हे केलेलं की एखादं राजकीय डिस्कशन आहे किंवा एखादं राजाला नेमणूक करायची आहे किंवा राजकीय ज्या चर्चा आहेत त्या तिथे सभांद्वारे पार पडायच्या, बरोबर. म्हणजे सभा व्हायच्या तिथे. पण आता ह्या काळात काय झालेलं आहे, उत्तर वैदिक काळात सभांचे महत्त्व कमी झालेलं आहे. कारण राज्यसत्ता मजबूत झाली, बरोबर. राजाने त्याचं वर्चस्व खूप मजबूत केलेलं आहे, राजसत्ता मजबूत झाली आणि पूर्णता नाहीशी झाली, बरोबर. त्याच्यानंतर जन जे आहेत, बरोबर. जन हा शब्द लक्षात ठेवा. कुळावर आधारित समाज ह्याचा जनपद म्हणून उपयोग झाला, बरोबर. आता जनपद म्हणजे काय किंवा जनपद आणि त्याच्या पुढे जर हे केलं की जनपदची व्याख्या काय आहे, तर कुळावर आधारित जो समाज होता, बरोबर, आणि प्रदेशावर आधारित समाज यामध्ये विकास झाला, बरोबर. म्हणजे आधी काय होतं, जन होते, ज्याचा अर्थ काय होता, कुळावर आधारित समाज. त्याचा शब्द चेंज काय झाला, जनपद झाला. म्हणजे काय, प्रदेशावर आधारित समाज. जनपद हा शब्द ब्राह्मण ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 800 मध्ये पहिल्यांदा आढळतो. आता हा ब्राह्मण ग्रंथ आपण खाली बघणार आहोत, बरोबर. पण थोडंसं तुमच्या लक्षात असला पाहिजे फॅक्ट की जनपद हा शब्द जो आहे तो ब्राह्मण ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 800च्या ह्याच्यात पहिल्यांदा आढळलेला आहे. नगर, आता इथे बघा, नगर व्यापारी भाग या संकल्पनेचा उल्लेख उत्तर वैदिक ग्रंथामध्ये आढळतो, बरोबर. नगर किंवा व्यापारी जो भाग आहे, नगर हा शब्द किंवा व्यापारी भाग हा जो शब्द आहे तो उत्तर वैदिक काळात पहिल्यांदा आढळलेला आहे. हस्तिनापूर आणि कौशंबी या स्थळांना प्रोटो अर्बन, बरोबर. म्हणजे प्रोटो अर्बन म्हणजे तुम्ही समजताय ना की जे अर्बन सिव्हिलायझेशन आपण हडप्पामध्ये पाहिलेलं, बरोबर, त्याच्याच सारखं प्रोटो अर्बन शहरासारखी वस्ती. म्हणजे की जिथे बाबा थोडीशी चांगले डेव्हलपमेंट झालेली किंवा व्यापार तिथे चांगले होते, राजा तिथे बसायचा, राजकीय जे व्यवहार आहेत ते तिथं बसून चालायचे, त्याला म्हणतात प्रोटो अर्बन. जे हस्तिनापूर आणि कौशंबी ह्या शहरांमध्ये होतं, बरोबर. त्यातली राजसत्ता जी होती, समाजव्यवस्था आणि राजसत्ता होती. राज्यव्यवस्था, राजा म्हणजेच राजन याचे अधिकार वाढले, बरोबर. आता हे शब्द, हे पॉइंट्स थोडेसे फक्त लक्षात ठेवा. तिथं अधिकार थोडे कमी होते, इथं अधिकार वाढलेत, ओके. त्याने राजविश्वजन, अहिल भुवनपती आणि एकराट किंवा सम्राट अशा मोठ्या मोठ्या पदवी घेतल्या. म्हणजे राजांनी स्वतःला काही पदवी दिल्या, त्या पदवींचे हे नाव आहेत राज्यविश्वजन, त्याच्यानंतर अहिल भुवनपती किंवा एकराट किंवा सम्राट, बरोबर. आता सम्राट हा शब्द आपण पुढे खूप वेळा आपल्याकडे येणार आहे आणि आपणही खूप वेळा सम्राट हा शब्द ऐकलेला आहे. राष्ट्र, प्रदेश आणि राज्य सत्तेची संकल्पना यांचे उल्लेख उत्तर वैदिक ग्रंथामध्ये प्रथमच दिसतात. म्हणजे राष्ट्र हा शब्द किंवा प्रदेश, एखादा प्रदेश आहे ह्याचा उल्लेख
पहिल्यांदा उत्तर वैदिक काळात झालेलं आहे, की सत्तेची संकल्पना, की आपला एक बाबा प्रदेश आहे, माझी एक सत्ता आहे, ह्याची जी संकल्पना जी विकसित झालेली आहे ती पण उत्तर वैदिक काळातच झालेली आहे. राजा अनेक अधिकारी प्रधान यांच्या मदतीने राज्यकारभार करत होता, बरोबर. म्हणजे आता इथून सुरुवात झालेली आहे, की जे म्हणजे काय म्हणतात त्याला, राज्याचा दरबार, राजाचा जो दरबार भरायचा, ठीक आहे, तर ती दरबाराची जी सुरुवात आहे राज्यकारभाराची, जे अधिकारी होते प्रधान होते त्यांची सुरुवात उत्तर वैदिक काळापासून झालेली आहे. गाव पातळीवरील प्रशासन, गाव सभावर स्थानिक जमाती प्रमुखाचे नियंत्रण करायचे. म्हणजे तिथे आता इथे थोडंसं डिव्हिजन झालेलं आहे. जसं राजा पहिले ग्राम असू देत किंवा राज्याचा सगळा जो एकंदरीत जो व्यवहार होता किंवा जे एकंदरीत जे कामकाज होतं ते राजा बघत होता, बरोबर. पण आता थोड्या इथे ड्युटीज डिवाइडेड झालेल्या आहेत, बरोबर. राजा हा पूर्ण प्रदेशाचा तर राज्यकारभार बघतच होता, पण त्या प्रदेशामध्ये पण प्रत्येकाला वेगवेगळ्या ड्युटीज किंवा वेगवेगळी जी कर्तव्य होती ती राजाने डिवाइड करून दिलेली आणि ती सर्वात पहिले उत्तर वैदिक काळापासूनच सुरुवात झालेली आहे. जे आत्ताचं आपण मंत्रिमंडळ बघत आहोत, म्हणजे आत्ताचं थोडंसं तुम्ही थोडं रिलेट करू शकता, बरोबर, की राजा जो आहे, पंतप्रधान जे आहेत आपले, त्यांनी वेगवेगळं त्यांचं मंत्रिमंडळ बनवलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणजे ते डिवाइड करत आहेत. आता एकटे फक्त पंतप्रधान सगळ्या ह्याचं बघू शकत नाही आहेत कामकाज, बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी वेगवेगळी कामकाज सगळ्यांना वाटून दिलेली आहेत. त्याची सुरुवात इथून झालेली आहे असं तुम्ही म्हणू शकता उत्तर वैदिक काळापासून, बरोबर. जसं आता इथं तुम्ही बघताय की गाव पातळीवर जे प्रशासन होतं, आपलं जे पंचायत राज आहे, बरोबर. तुम्ही थोडंसं ह्याच्यात हे करा की पंचायत राज आत्ता कसं सुरू आहे, की गाव पातळीवर पंचायत राज सुरू झालेला आहे. ते पंचायत समिती जे आहेत, बरोबर, ती सुरुवात इथून झालेली उत्तर वैदिक काळापासून. ग्रामसभा जे आहेत ते स्थानिक जमाती जे लोक होते त्यातला एक मुखिया होता आणि तो ग्राम सभेचा अध्यक्ष म्हणू शकतो आपण. तो सगळ्या त्या गावातल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही चर्चासत्र आहेत ते तो हँडल करायचा, बरोबर. त्याच्यानंतर युद्धपूर्वीच्या गायीसाठी होणाऱ्या युद्धाऐवजी आता प्रदेशांवर वर्चस्व मिळण्यासाठी युद्ध लढली जाऊ शकते. आपण बघत होतो की पहिले वैदिक काळात काय होतं, गायीला खूप महत्त्व होतं. गायीसाठी म्हणजे पुरू लोक जे होते ते आर्य लोकांच्या गायी चोरी करत होत्या आणि त्याच्यामुळे ते लोक त्यांचा हेट करत होते किंवा त्यांच्यात शत्रुत्व होतं, बरोबर. आणि त्यामुळे गायीमुळे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गायीमुळे त्यांच्यात युद्धाची कारणं किंवा शत्रुत्वाचं कारण होतं, बरोबर. आता ते थोडंसं दूर जाऊन म्हणजे गायीमुळे आता युद्ध न होता आता युद्ध होऊ लागलेले आहेत प्रदेशावरून, बरोबर, की हा प्रदेश माझा आहे, ठराविक प्रदेश माझा आहे आणि त्या प्रदेशावरून आता युद्ध सुरू झालेली आहेत, बरोबर. यज्ञ व विधीचा राज्यकारणात वाढता व्यापार झालेला आहे. यज्ञ म्हणजे आता तुम्हाला मी तिथे सांगितलेलं की पुरोहित जो होता तो धर्माचा प्रचार राजाकडे करायचा किंवा धर्माच्या बद्दल जी माहिती आहे तो राजाला पुरवत होता, बरोबर. तर पुरोहिताच्याच सांगण्यावरून किंवा त्याच्याच म्हणजे काय म्हणतात त्याला मार्गदर्शनावरून यज्ञ आणि विधीचा राजकारणात जास्त वापर झालेला. राज्यसत्तेचे वैधत्व सिद्ध करण्यासाठी मोठे यज्ञ, एकदमच प्रॉपर मराठी आहे, ठीक आहे, पण मी तुम्हाला नॉर्मल आपल्या लँग्वेजमध्ये जे आपल्याला नेहमी समजते मी त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून सांगते की राज्यसत्ता जी आहे म्हणजे एखादी सत्ता आहे, एखादी राजाची सत्ता आहे, बरोबर. आणि त्याचं वर्चस्व वाढवण्यासाठी किंवा तिथली जी प्रोग्रेस आहे, तिथली जी डेव्हलपमेंट आहे, पूर्ण राज्य जे आहे ते चांगलं सत्ताधारी बनण्यासाठी नवनवीन यज्ञ तिथे सुरू झालेले, म्हणजे नव्यानेच सुरुवात झालेली त्या यज्ञांची. तिथे त्याचा वापर जास्त होत होता आणि ते यज्ञ काही आहेत त्याची जरा नावं लक्षात ठेवा तुम्ही, थोडंसं नोट डाऊन करून चला. जसं राजसूय राज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणजे राजसूय यज्ञ, ठीक आहे, जे राज्याच्या सार्वभौमत्वावर म्हणजे त्याची सर्वांगीण विकासासाठी जे यज्ञ करत होते त्याला म्हणजे राजसूय यज्ञ असं म्हणतात. अश्वमेध यज्ञ,
ठीक आहे. अश्वमेध हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असणार आहे. राजा ज्या प्रदेशावर आपला घोडा मोकळा सोडेल तो प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली येईल. म्हणजे तिथं काय होतं, अश्वमेध यज्ञ म्हणजे ह्याच्यात काय व्हायचं, एखादा ठराविक राजा आहे बाबा, त्यांनी त्याचा घोडा जो आहे तो त्याच्या एका ठराविक प्रदेशात मोकळा सोडलेला आहे. आता तो प्रदेश दुसऱ्या एका राजाचा असू शकणार आहे, बरोबर. जर तो घोडा त्या राजाला भेटलेला आहे किंवा त्या घोड्यावर जर एखादा मेसेज लिहिलेला आहे आणि तो मेसेज तो दुसरा राजा वाचत आहे किंवा तिथपर्यंत त्याच्यापर्यंत तो पोहोचलेला आहे, तर त्या दोन राजांमध्ये जे युद्ध होईल किंवा ते युद्धासाठी एक इन्व्हिटेशन की बाबा तो प्रदेश आता मी माझ्या माझ्या सत्तेमध्ये किंवा माझ्या प्रदेशात तो सामील करून घेत आहे, बरोबर. त्याच्यासाठी तो अश्वमेध यज्ञ हे वापरत होते ते किंवा यूज करत होते. त्याच्यानंतर आहे वाजपेय, म्हणजे चक्रवर्ती सम्राट पदासाठी जो रथस्पर्धा जी होती त्याला वाजपेय असं म्हणतायत. त्यानंतर आश्रम व्यवस्था, आता आश्रम व्यवस्था सुरू झालेली आहे, बरोबर. आश्रम आता वैदिक काळात आश्रम व्यवस्था नव्हती, तिथं फक्त जाती व्यवस्था किंवा समाज रचना होती, बरोबर. आता इथे नवीन एक ऍड झालेला आहे उत्तर वैदिक काळात, जो आहे आश्रम व्यवस्था आणि जाती व्यवस्था. उत्तर वैदिक काळात आश्रम संकल्पना विकसित झाली. मी तुम्हाला काय सांगितलं, वैदिक काळात ही संकल्पना नव्हती, बरोबर. 4 आश्रमाची व्याख्या पुढे दिलेली आहे. 4 आश्रम एकूण मिळून 4 आश्रम तिथं तयार झालेली, विकसित झालेली. ब्रह्मचर्या, गृहस्थ, वनप्रस्थ आणि ब्रह्मचर्या, गृहस्थ, वनप्रस्थ आणि संन्यास आश्रमाचा उल्लेख नव्हता. ठीक आहे. जे आपण म्हणतो ना संन्यासी आहेत किंवा संन्यास घेतलेला आहे, तर तिथे 4 ह्याचा विकसित झालेला आहे, पण ब्रह्मचर्या, गृहस्थ, वनप्रस्थ ह्या 3च आहेत. संन्यास जो आहे त्याचा उल्लेख तिथं झालेला आहे, आश्रमाच्या ह्याच्यात उल्लेख झालेला नाहीये, बरोबर. आता द्विज, दोनदा जन्मलेले, ही संकल्पना उदयास आली. हे फॅक्ट्स आहेत, ते फक्त तुम्ही वाचून चला, त्याच्यात काही असं एक्सप्लेन करणं किंवा खूप जास्त त्याच्यात काही कन्सेप्ट आहे असं नाहीये, ते फक्त फॅक्ट्स आहेत. ते लक्षात ठेवत चला, कुठेतरी नोट डाऊन करून चला. PDF जे भेटणार आहे त्याच्यावर हायलाईटनी थोडंसं हे करा, म्हणजे ते तुमच्या लक्षात राहतील, बरोबर. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेली, ही संकल्पना उदयास आली. उपनयन संस्कार म्हणजे पवित्र धाग्याचा विधी, आपण जो आता धागे जे बांधत आहोत आपण, बरोबर ना, ओके, ती फक्त उच्च वर्णातील लोकांनाच उपलब्ध होती, बरोबर. त्यानंतर स्त्रियांना उपनयन आणि गायत्री मंत्र पठणाचा अधिकार नव्हता. आता सर्वात इम्पॉर्टंट, वैदिक काळात आणि उत्तर वैदिक काळात स्त्रियांच्या जी काय म्हणतात परिस्थिती जी होती, बरोबर, ती खूप जास्त डिफरन्समध्ये होती. जसं वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, बरोबर. इथे उत्तर वैदिक काळात हे झालेली आहे ना की स्त्रियांची जी स्थिती आहे ना ती खूप खालावलेली आहे, बरोबर. खूप डिस्क्रिमिनेशन उत्तर वैदिक काळापासून सुरुवात झालेली आहे. जाती व्यवस्थेत म्हणाल किंवा स्त्री पुरुष म्हणाल, ठीक आहे, हे जे सुरुवात झालेली आहे ना ती उत्तर वैदिक काळापासून झालेली आहे. जसं इथं बघा, स्त्रियांना उपनयन, गायत्री मंत्राचा पठणाचा अधिकार नव्हता. रथकार, रथ तयार करणारे यांना उपनयनाचा अधिकार होता. उपनयन म्हणजे माहिती आहे ना, पवित्र धाग्याचा विधी जो होता, तो जो रथ बनवणारा आहे त्याला तो वेअर करू शकत होता, तो बांधू शकत होता. पण दुसरे जसा फक्त उच्च वर्गातीलच, ठीक आहे. म्हणजे जे 4 भागात आपण पुढे बघणारच आहोत, समाज व्यवस्था, ठीक आहे. तर त्याच्यात तुम्हाला समजेल की फक्त उच्चवर्णीय जे म्हणत आहेत ते काय, म्हणजे ते कशासाठी म्हणत आहेत. समाज रचना, जसं 4 वर्ण व्यवस्था अधिक कठोर झाली, म्हणजे इथं डिस्क्रिमिनेशनची जी सुरुवात आहे ना ती इथून झालेली आहे, बरोबर. त्याच्यात ब्राह्मण, धर्म आणि शिक्षा त्यांचं जे काम आहे, ठीक आहे. क्षत्रिय जे आहेत, ज्यांचा धर्म आहे, त्यांचं काय आहे, युद्ध ते करणार आणि प्रशासन चालवणार. वैश्य, त्याच्यात काय आहे, शेती, पशुपालन आणि व्यापार, ठीक आहे. आणि शूद्र, जे सेवा आणि श्रमकार्य करणार, जे दुसऱ्यांची सेवा करणार आहेत आणि श्रमकार्य करणार आहेत, बरोबर. जे आहेत वैश्य जे आहेत त्यांना काय करावा लागत होता, कर भरावा लागत होता. तर क्षत्रिय बळीच्या नावाने कर घेत होते, बरोबर. जे 2 आता तुम्हाला भाग दिसत आहेत की जे वैश्य आहेत ना ते कर देत होते, बरोबर. आणि जे क्षत्रिय होते ना ते बळीच्या नावाखाली कर घेत होते, बरोबर. देत नव्हते, घेत होते, बरोबर. चांडाळ नावाच्या लोकांना समाजाच्या बाहेर ठेवले गेले आणि त्यांना अस्पृश्य मानले गेले. आता हे चांडाळ नावाच्या लोकांचं जे आहे ना तो पॉईंट तर माझाही इथे क्लिअर नाही आहे, पण तो आपण एक नेक्स्ट लेक्चरमध्ये तो मी तुम्हाला क्लिअर करून सांगते, बरोबर.
पण तुम्हाला तिथं थोडंसं या लाईनवरून समजलं असेल की अस्पृश्य मानत होते. एक कुणीतरी एक समूह असेल किंवा एक काय म्हणणार त्यांना, एक ग्रुप असेल ज्या लोकांना अस्पृश्य म्हटलं जात होतं. आता कुटुंब संस्था कशी होती बघूयात. कुटुंब व्यवस्था पितृसत्ताक होती, बरोबर. कुटुंब जी व्यवस्था होती ती पितृसत्ताक होती आणि वंश परंपरागत होती, बरोबर. पितृसत्ताक समाज होता, वंश परंपरा चालायची आणि पित्याचे नाव चालत होते, बरोबर. हे पॉलिगिनी नाहीये, हे पॉलिगॅमी. पॉलिगॅमी म्हणजे माहिती आहे ना, अनेक पत्नी, म्हणजे एक जो पुरुष आहे तो बऱ्याच स्त्रियांसोबत लग्न करून त्यांना आपली पत्नी म्हणून राहू शकत होता, बरोबर. त्याला पॉलिगॅमी म्हणतात. आणि संयुक्त कुटुंब पद्धतीची प्रचलित होती. गोत्र संकल्पना उदयास आली. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल तुमचं गोत्र काय, आमचं गोत्र काय, हे ते ज्योतिषशास्त्रात असतं, बरोबर. तर ते गोत्र, एका गोत्रातील व्यक्तींचा विवाह करण्याची परवानगी नव्हती. म्हणजे आता इथे थोडेसे तुम्ही हे जे वाक्य म्हणजे लाईन्स जे आहे ना ते वाचले तर तुम्हाला समजेल की बरोबर आहे, ही सुरुवात तिकडूनच झालेली आहे, बरोबर. की धर्म, जाती, गोत्र त्याच्यात आपण लग्न करू शकत नाहीये, विवाह पद्धती तिथपासूनच सुरू झालेल्या आहेत. आता स्त्रियांची स्थिती, जसं मी मागे सुद्धा म्हटलं की वैदिक काळापेक्षा उत्तर वैदिक काळात स्त्रियांची स्थिती जी होती ती थोडी खालावलेली आहे, बरोबर. महिलांना सभांमध्ये सहभागाची संधी नाकारली गेली, तशी तिथे सहभागी व्हायची संधी होती, अधिकार होता, बरोबर. धार्मिक विधींमध्ये स्त्रियांना सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आलेला, बरोबर. म्हणजे बघा इथे तुम्हाला समजत असेल की स्त्रियांची स्थिती मी जे खालावलेली आहे ते जे म्हणत आहे ते कशावरून, हे जे 4-5 पॉईंट जे आहेत ते वाचून तुम्हाला नीट समजेल की स्त्रियांची स्थिती त्यावेळेस कशी होती. महिलांना सभांमध्ये सहभागाची संधी नव्हती, धार्मिक विधींमध्ये स्त्रियांना सहभाग नव्हता, सती आणि बालविवाह उदयास आले. तिकडं जर तुम्ही बघितलं असेल तर विवाहाचं वय किती होते, तिथे एज 16 ते 17 वर्ष होतं, बरोबर. इथं बालविवाह आता उदयास आलेला आहे, तिथं सती नव्हती, इथे सती सुद्धा आलेली आहेत. रूढी परंपरा ज्या आहेत त्या इकडे जास्त वाढलेल्या आहेत, बरोबर. स्त्रियांना कन्या दुःखाचे कारण, बरोबर, ऐत्रेय ब्राह्मण असे संबोधण्यात येऊ लागले. आता हे थोडंसं हे करा तुम्ही, ठीक आहे. तरीही गार्गी आणि मैत्रेयी या स्त्रिया आपल्या विद्वत्तेसाठी प्रसिद्ध झाल्या. गार्गी आणि मैत्रेयी तुम्हाला माहिती असतील, त्यांचं खूप काम आहे किंवा त्यांनी खूप चांगले उत्तर वैदिक काळात म्हणू दे किंवा इतिहासात एक चांगलं नाव आहे त्यांचं, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, बरोबर. गार्गी आणि मैत्रेयी, मला एक सांगा, गार्गी आणि मैत्रेयी हे आपल्या एका संशोधनाचे नावं सुद्धा आहेत. थोडंसं तुम्ही मला सांगणार आहात की गार्गी आणि मैत्रेयी हे आपल्या एक संशोधन काय म्हणू शकतात त्याला, लॅबला काय म्हणणार मराठीत, लॅब आहेत, बरोबर. एक्स्ट्रीम नॉर्थकडे, ठीक आहे. त्यांची मी तुम्हाला आता एवढा एक क्लू दिलेला आहे, तर ती काय आहे, गार्गी आणि मैत्री ही कशाची नावं आहेत हे मला तुम्ही सांगा, ठीक आहे. अर्थव्यवस्था, शेती ही प्रमुख जीवन निर्वाहाची साधने बनली, बरोबर. अर्थव्यवस्था कशी चालली आहे उत्तर वैदिक काळात आपण ते बघत आहोत. अग्नीने जंगल जाळून जमीन तयार केली आणि नांगराने शेती करण्यात आले. प्रमुख पीक पंजाबमध्ये गहू प्रचलित होता. गंगा यमुनाचा जो दोआब होता, म्हणजे गंगा यमुनाचा जो प्रदेश होता तिथे तांदूळ जास्त प्रमाणात चालत होता, बरोबर. तांदूळ जास्त प्रमाणात चाललेला, ज्वारी, बार्ली, मसूर सुद्धा घेतली जात होती. मिश्र शेती करत होते तिथले लोक, जे शेती आणि पशुपालन ही दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्या तिथे प्रचलित होत्या. मिश्र शेती म्हणजे काय, शेतीसोबत ते पशुपालन सुद्धा करत होते. गावचे प्रमुख त्यांना गृहपती, जमिनीचा मालक असे म्हणायचे, बरोबर. म्हणजे आता इथून सुरुवात झालेली आहे. आपण जे पाठीमागं बघितलं की गावाचा एक सरपंच आहे किंवा जी पंचायत राज आपल्या इथं आत्ता सुरुवात झालेली आहे, बरोबर. जी सुरुवात आहे आत्ता नाही झालेली आहे, पण जी सुरुवात झालेली आहे पंचायत राजाची ते तेव्हापासून झालेला आहे. गावचा प्रमुख जो होता त्याला गृहपती असं म्हणायचे आणि तो जमिनीचा मालक असायचा. गावामध्ये जेवढी जमीन आहे त्याचा मालक गावचा जो हे होता, प्रमुख होता किंवा गावाचे गृहपती ज्यांना म्हणत आहेत तो होता, बरोबर. व्यापार आणि कर व्यवस्था जी आहे, बरोबर. व्यापार आणि कर व्यवस्था कशी होती, निष्क
हा शब्द लक्षात ठेवा. सोने चांदीचे दागिने ही विनिमयाची माध्यमे होती. निष्क हा जो शब्द आहे तो लक्षात ठेवा. जी विनिमयाची साधने होती म्हणजे काय की काय म्हणणार त्यांना, सोने आणि चांदी जे होते तो मेन म्हणजे मुख्य जो एक व्यवहारात जे आपण काय म्हणणार आहे, मला आता त्याचा नीट शब्द आठवत नाहीये पण मी सांगते तुम्हाला थोड्या वेळात आठवून सांगते. श्रेणी, व्यापार व कारागीर संघटना अस्तित्वात आल्या आणि त्यांना श्रेष्ठी असं म्हणत होते. वैश्य वर्गावर कर लादण्यात आलेला होता जसं आपण वर पाहिलेलं आहे. आणि संग्रहित्री, कर संकलक ही नवी पदे उदयास आली. आता हा एक जो ही लाईन जी आहे किंवा हा जो एक एवढा जो पार्ट आहे तो थोडासा नोट डाऊन करून ठेवा किंवा तो लक्षात ठेवा, बरोबर. त्याच्यावर आपण बोलणार आहोत. व्यापारी कारनामे अस्तित्वात आली, ठीक आहे. म्हणजे करारनामे जे आहेत, ठीक आहे, ती अस्तित्वात आली. पण नाणे प्रथा अजूनपर्यंत नव्हती, बरोबर. ते विनिमयाचं जे साधन हे जे मी म्हणते ना की आत्ता आपण कसं की बाबा नोटांनी हे करत आहे किंवा नाणे आहेत आपल्याकडे, कॉईन्स आहेत, बरोबर. तर त्यावेळेस सोने चांदीचं विनिमय चालायचा, बरोबर. त्यामुळे वस्तू विनिमय पद्धत वापरण्यात येत होती. वस्तू विनिमय पद्धत वापरण्यात होती म्हणजे समजलं ना की आता मला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे तुमच्याकडून, ठीक आहे. तर तुम्ही ती एखादी वस्तू किंवा मला एखादा जर गहू घ्यायचा आहे किंवा माझ्याकडे एक जमीन मला घ्यायची आहे तर मी त्याच्या बदल्यात तुम्हाला माझ्याकडे काही जर सोने आहे किंवा चांदीचं काहीतरी आहे तर ते मी तुमच्यासोबत एक्सचेंज करणार आहे. विनिमयाचे जे साधने जे म्हणतो आपण ते इथं बघा हे केलेलं आहेत. नाणे प्रथा नव्हती म्हणून त्यामुळे वस्तू विनिमय पद्धती वापरण्यात येत होती, बरोबर. समजते. आता 4 वेद, उत्तर वैदिक काळात हे 4 वेद खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. तर त्याच्यात हे जे 4 वेद आहे ते आपल्याला एकदम डिटेलमध्ये हे करायचं नाहीये. कुणी आपल्याला असा प्रश्न विचारणार नाहीये की बाबा ऋग्वेद आहे तर ऋग्वेद एकदम एक्झाम हे काय म्हणतात त्याला एक्सप्लेन करा पूर्णपणे, बरोबर. तसं कुणी बोलणार नाही आपल्याला. पण फक्त आपल्याला एक माहिती हवी आहे किंवा आपल्याला जे प्रिलिम्समध्ये जे MCQनी प्रश्न विचारणार आहेत त्याच्यात आपल्याला हा प्रश्न येऊ शकतोय किंवा मग जर मेन्सच्या ह्याच्यात आला तर तो कसं करणार आहे, पूर्ण उत्तर वैदिक काळ, बरोबर, तो एक्सप्लेन करा असं येणार आहे, बरोबर. तर त्याच्यात 4 हे आहेत, वेद आहेत, बरोबर. तर त्या वेदांची आपण माहिती घेणार आहोत. सर्वात पहिला आहे ऋग्वेद, जो प्राचीन आहे, सर्वात प्राचीन जो आहे तो ऋग्वेद आहे, बरोबर. आणि तो विश्वाच्या उत्पत्तीची संकल्पना उत्पन्नाची जी संकल्पना आहे त्याचा उल्लेख करतो, बरोबर. त्याच्यात 10 मंडळ आहेत म्हणजे 10 पुस्तकांमध्ये किंवा 10 म्हणजे पार्ट्समध्ये तो विभागलेला आहे ऋग्वेद, बरोबर. 3 ते 7 जो आहे तो सर्वात जुने, 2 ते 7 जो आहे तो सर्वात जुना जे पार्ट्स आहेत 2 ते 7 पर्यंत ते सर्वात जुने पार्ट्स आहेत, बरोबर. 1 ते 10 नंतर समाविष्ट झालेले आहेत. यामध्ये पुरुष सुक्ताचा समावेश आहे. पुरुष सुक्त हे नाव तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, जो 4 वर्णांच्या संकल्पनेचे वर्णन करतो. आणि जो 8वा आहे तो प्रामुख्याने काण्व ऋषींच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. हे फक्त फॅक्ट्स आहेत, तेवढे फक्त वाचून चला. ते काही असं कुठेतरी एक्सप्लेन करा किंवा मेन्सला त्याच्याबद्दल काही प्रश्न येणार नाहीयेत. तुम्ही ते फॅक्ट्स फक्त हे करू शकता, नोट डाऊन करू शकता, ठीक आहे. 9वा जो आहे तो सोमस्तोत्राचे संकलन आहे. हा जे स्तोत्र जे आहे आणि प्रार्थनांचा संग्रह असून तो अग्नी, इंद्र, मित्र, वरुण यासारख्या विविध देवतांना समर्पित केलेला आहे. जो 9वा सोमस्तोत्राचं जे संकलन आहे, 9वा जो पार्ट आहे, बरोबर, तो कुणाला समर्पित केलेला आहे? अग्नी, इंद्र, मित्र, वरुण या विविध देवतांना, ठीक आहे. वेदपठणाची परंपरा युनेस्कोच्या अमृत वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. वेदपठण युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केलेला भाग आहे, बरोबर. याची रचना संस्कृतमध्ये झाली असली तरी त्यात मुंडा आणि द्रविडियन शब्द आहेत जे हरप्पन संस्कृतीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. समजलं, म्हणजे हरप्पाचं पण काहीतरी इथे लिंकेज आहे. नेक्स्ट आहे सामवेद.
संगीतावरचा जो ग्रंथ नाही, सामवेद म्हणजे संगीतावरचा जो ग्रंथ आहे, जुना ग्रंथ आहे सर्वात. साम म्हणजे स्वर, राग आणि रागिनी ह्याच्याशी तो रिलेटेड आहे. हा ऋग्वेदावर आधारित असून त्यातील मंत्र गायनासाठी रचलेले आहेत. समजतंय का? ऋग्वेदावर आधारित आहे, पण त्यातले जे मंत्र आहेत ते ऋग्वेदात जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत ते गायनाच्या स्वरूपाने ह्या सामवेदात त्याचा उल्लेख केलेला आहे. ह्या द्रुतपद रागाचा उल्लेख असून नंतर हा तानसेनने गायला होता. हे फक्त फॅक्ट्स आहेत, मी जे तुम्हाला सांगते आहे, मी परत सांगत आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. यजुर्वेद आता यजुर्वेद जो आहे हा यज्ञ आणि विधीवर आधारित आहे. जसं आपण बघितलं, यज्ञ जी संकल्पना आहे ती खूप जास्त प्रमाणात सुरू झालेली. बरोबर. यज्ञ आपण काय म्हणत होतो, यज्ञ जी संकल्पना होती ती उत्तर वैदिक काळात खूप जास्त राजा जे होते ते म्हणजे काय म्हणतात फॉलो करत होते. ह्याच्यातूनच झालेलं आहे. यज्ञ आणि विधी आधारित आहे. गद्य पद्य हे 2 स्वरूपात आहे. हा वेद जो आहे किंवा जो ग्रंथ आहे हा 2 भागात विभागलेला आहे. शुक्ल यजुर्वेद आणि शुभ्र यजुर्वेद. वाजसनेयी संहिता यात फक्त मंत्र आहेत. समजलं? शुक्ल यजुर्वेद, शुभ्र यजुर्वेद आणि वाजसनेयी संहिता यात फक्त मंत्र आहेत. कृष्ण यजुर्वेद, काळा यजुर्वेद यात मंत्र आणि त्यांच्या व्याख्या, गद्य असे दोन्हीही भाग ह्याच्यात आहेत. बरोबर. हे पुन्हा एकदा तुम्ही वाचून चला. मी एकदा वाचून दाखवलेलं आहे तर त्यात तुम्हाला एवढं काही समजणार नाही आणि ह्याच्यात एक्सप्लेन काही करू शकत नाही. बरोबर. हे फॅक्ट्स आहेत सगळे आणि खूप कमी ह्याच्यात मी मुख्य जे एकदम इम्पॉर्टन्स आहेत ना तेच फॅक्ट्स ह्याच्यात टाकलेले आहेत. बरोबर. अथर्ववेद तुम्हाला माहिती आहे. अथर्ववेदामध्ये मंत्र, जादू, शुभ अशुभ ह्याची संकेत, शेती, हस्तिकला म्हणजे ह्याच्यात थोडक्यात ह्याच्यात बऱ्याच गोष्टी ज्या त्या 2 वेदांमध्ये 3 वेदांमध्ये नव्हत्या त्या उरलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यात घेतलेल्या आहेत. मंत्र आहेत, जादू आहेत, शुभ अशुभ संकेत आहेत, शेती आहे, हस्तकला आहे, पशुपालन आहे आणि रोगावरील उपचार सुद्धा आहेत. बरोबर. नंतर इतर महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत ते उत्तर वैदिक काळात जे झालेले आहेत ते जसं आपण म्हणतोय की ब्राह्मण ग्रंथ वर त्याचा उल्लेख झालेला. बरोबर. ब्राह्मण ग्रंथ यामध्ये यज्ञविधीचे नियम आहेत, वेदातील मंत्राचे अर्थ दिलेले आहेत. प्रत्येक वेदाला संलग्न ब्राह्मण ग्रंथ आहे. बरोबर. शतपथ ब्राह्मण यजुर्वेदासोबत जोडलेला आहे. हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे ग्रंथांमधला. बरोबर. तसंच आरण्यक नावाचं एक हे आहे, आरण्यक ग्रंथ ज्याला म्हणू आपण, आरण्यक ग्रंथ म्हटले जातं कारण हे वनात राहणाऱ्या ऋषींनी त्यांच्या शिष्यांसाठी लिहिलेले आहेत. अरण्य ह्याच्यावरून तुम्हाला थोडंसं हे लिंक लावू शकतात. यामध्ये तत्वज्ञान, ज्ञान, यज्ञाची आध्यात्मिक व्याख्या हे लिहिलेले आहेत. बरोबर. आता हे जे ऋषी मुनी आहेत जे प्राचीन काळातले जे राजे वगैरे होते, आपण बऱ्याच ह्याच्यात जे पौराणिक ज्या सिरीज आहेत त्याच्यात बघितलेले आहेत की राजे आहेत ते बाल वयात किंवा त्यांच्या त्या शिक्षणाच्या ह्याच्यासाठी कुठल्या तरी ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन राहत होते. बरोबर. तर तीच संकल्पना आहे की त्या अरण्यकात राहणाऱ्या ऋषींनी त्यांच्या शिष्यांसाठी लिहिलेले जे ग्रंथ होते किंवा जी पुस्तकं होती त्यांना आरण्यक म्हणत आहेत. बरोबर. उत्तर वैदिक काळात लिहिला गेलेला आहे. यज्ञ कर्मकांडांना विरोध करणारी तत्वज्ञानात्मक चर्चा यामध्ये आढळते. कशात? आरण्यकामध्ये. बरोबर. आता उपनिषदे. बरोबर. उपनिषदे म्हणून एक आहे. उपनिषद याचा अर्थ गुरुच्या जवळ बसणे असा आहे. उपनिषद. बरोबर. या ग्रंथांमध्ये गुरु शिष्य संवाद स्वरूपात तत्वज्ञान मांडले जाते. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन आहे. आत्ताच्या आपण ह्याच्यात जर म्हटलं तर 2 वे कम्युनिकेशन आहे. गुरु आणि शिष्याचा जो संवाद आहे, जे कम्युनिकेशन आहे त्याचं ते म्हणजे त्या पद्धतीने इथं ते कामकाज आहे किंवा म्हणजे काय म्हणणार त्याला त्या पद्धतीचं ते वर्क आहे ज्याला उपनिषद म्हणत आहेत. बरोबर. 108 उपनिषद आहेत आणि त्यातील 13 ज्या आहेत त्या प्रमुख मानल्या जातात. मांडुक्य उपनिषदात सत्यमेव जयते ह्याचा उल्लेख आहे. आता हे थोडंसं लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पार्ट आहे. मांडुक्य उपनिषदांमध्ये 108 महत्त्वाच्या आहेत. बरोबर. त्यातले 108 उपनिषद आहेत आणि त्यातले 13 महत्त्वाचे आहेत आणि त्या 13मधले एक मांडुक्य उपनिषद आहे आणि त्याच्यात सर्वात पहिले सत्यमेव जयते याचा उल्लेख झालेला आहे. छांदोक्य उपनिषद जे आहे त्याच्यात पहिल्या 3 आश्रमांचा उल्लेख झालेला आहे. जे पहिले 3 आपण आश्रमाचं हे पाहिलेलं आहे. बरोबर. त्याचा जो उल्लेख आहे तो हा छांदोक्य जो उपनिषद आहे त्याचा उल्लेख झालेला आहे.
मुघल राजपुत्राद्वारे शोकहन 1657 मध्ये उपनिषदाचे फारसी भाषेत रूपांतर केलेले आहे। जो मुघल राजपुत्र आहे शोकहन, बरोबर, त्यांनी 1657 मध्ये उपनिषदे ज्या आहेत त्यांचं फारसीमध्ये भाषांतर केलेलं आहे। आश्रम धर्म, बरोबर, जबाल, आता हे सगळे उपनिषद आहेत बरं का, त्याची नावं थोडीशी तुम्ही लक्षात ठेवली तर ठीक आहे, किंवा असं नाहीये की तुम्हाला कंपल्शन की ते नावं लक्षात ठेवलीच पाहिजेत, बरोबर। जबाल जे उपनिषद आहे, जे 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ जे आहेत त्याच्याबद्दल सांगतं, किंवा जीवनाचा उद्देश जो आहे त्याच्यात उल्लेख झालेला आहे। स्त्रिया आणि शूद्रांसाठी आश्रम धर्म अप्रासंगिक होता, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला समजतंय की स्त्रियांची स्थिती किती खालवलेली आहे, किंवा जे शूद्र आहेत त्यांच्यात किती जास्त डिस्क्रिमिनेशन सुरू आहे, बरोबर। ब्राह्मण आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, बरोबर, ह्या 4 आश्रमाच्या हे आहेत ज्याच्यात बघ जे आहे ब्रह्मचर्य आश्रम, ज्याला आपण म्हणतो त्याला विधी दशा किंवा धर्मासाठी शिक्षण घेणार आहे। गृहस्थ जीवन जे आहे, गृहस्थ आश्रम जे आहे ते अर्थ व काम, धन आणि संसार ह्याच्यासाठी आहे। वानप्रस्थाश्रम संन्यासाची तयारी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी आहे, बरोबर, आणि संन्यास आश्रम जे मोक्ष प्राप्ती, जिथं मोक्ष मुक्ती जी मिळणार आहे त्याच्यासाठी आहे। वेदांत, बरोबर, आता हे लास्ट हे आहे वेदाचा अंतिम आणि आध्यात्मिक भाग म्हणजे वेदांत आहे। यज्ञ कर्मकांडांचा विरोध करणारे तत्वज्ञान वेदात मांडलेले आहे, आणि वेदांत हे वेदाच्या आध्यात्मिक दृष्टाचे प्रतिनिधित्व करतं, बरोबर। हे सगळे फॅक्ट्स आहेत, हे तुम्ही एकदा जी PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याच्यातून तुम्ही वाचून काढा, क्लिअर होणारे आहेत, खूप सिंपल आहेत, 1 लाइनर आहेत आणि ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत, बरोबर। तर त्याचा थोडासा हे करा। आता आपण वैदिक आणि उत्तर वैदिक हे दोन्ही बघितलेले आहेत, पार्ट बघितलेले आहेत, आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जैनिझम आणि बुद्धिझम ह्याचा अभ्यास करणार आहोत, बरोबर। थँक्यू।